लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। भाजपा पक्षाच्या मूळ चेहऱ्याला तिकीट मिळावे, पाथरकर पंडित दीनदयाळ पतसंस्थेतर्फे वसंत लोढाचा सत्कार। भाजपामध्ये इनकमिंग चालू आहे, पक्षाची ध्येय धोरणे पटत आहे, त्यामुळे प्रवेश वाढत आहे। परंतु पक्षाच्या मूळ चेहऱ्याला आमदार, खासदार व इतर निवडणुकीत तिकीट मिळावे, त्यांना प्राधान्य दिले तर पक्षाचे आभार मानू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते विकास पाथरकर यांनी पंडित दीनदयाळ पतसंस्थेतर्फे वसंत लोढा यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक नेमणुका अंतर्गत नियुक्तीची घोषणा केली आहे। त्यानिमित्त आज पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, सचिव विकास पाथरकर, संचालक बाळासाहेब साठे, निलेश लोढा, सुभाष फणशे, बाळासाहेब खताडे, नरेंद्र क्षोत्री इत्यादी उपस्थित होते। पाथरकर पुढे म्हणाले, शहरात संघटन मजबूत करण्यासाठी वसंत लोढा यांचे मोठे योगदान आहे। प्रदेशवर गेल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या या भावना समजून घ्याव्या, कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलण्याचे कामे नको, असेही ते म्हणाले। सत्काराला उत्तर देताना वसंत लोढा म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे। या पक्षाचे नगरमध्ये स्थापनेपासूनच काम करीत आहे। येत्या काळात नगर शहराचा आमदार हा मूळ भाजपचाच असेल, असे मी आश्वासन देतो। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत शेखरजी बावनकुळे यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य म्हणून माझी जी नियुक्ती केली त्याबद्दल मी माननीय बावनकुळे साहेब, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मी आभार मानतो। एक मोठी जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलेली आहे। गेल्या 35-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करतोय। वेगवेगळी पदं, युवा मोर्चापासून तर प्रदेश कार्यकारिणी पर्यंत अशा वेगवेगळ्या पदापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे। आणि आता येणारी लोकसभा निवडणूक, त्याचबरोबर येणारी विधानसभा निवडणूक आणि त्याच्यानंतर होणारी महानगरपालिका निवडणूक, हे वर्ष दीड वर्ष पक्षाच्या दृष्टिकोनातनं हे फार महत्वाचं आहे। लोकसभेच्या निवडणुकीत तर 100% भारतीय जनता पार्टीचे जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येणार, त्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये। परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं याच्याकरता प्रयत्नाची परष्टा करणार। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे गेल्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीत काम करणारा जो कार्यकर्ता आहे, अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊन त्याला भारतीय जनता पार्टीचं विधानसभेचं उमेदवार म्हणून आणि आमदार म्हणून निवडून आणण्याकरता आतापासूनच आम्ही प्रयत्न करणार आहोत। या नगर शहराची गेल्या 10 वर्षापासूनची जर आपण अवस्था पाहिली तर फार बिकट अवस्था झालेली। नगर शहरातले रस्ते, नगर शहरातली पाण्याची व्यवस्था, नगर शहरातली आरोग्याची व्यवस्था, अशा सर्व बाजूने जर आपण पाहिलं तर नगर शहरात फार वाईट, बिकट, गुंडांचं राज्य, जागा बळकावणं, असे वेगवेगळे विषय की त्या विषयामुळं नगर शहरामध्ये वेगवेगळे खून झालेले आहेत। नगर शहरातल्या ह्या दहशतीचं वातावरण आपल्याला संपवायचं आहे। नगर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हा जो काही परिणाम नगर शहरावर झालेला आहे, त्याला नगर शहराला विकासाच्या ह्याच्यात नेण्यासाठी येत्या भविष्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे, केंद्रात मोदीच्या माध्यमातून मोदीजींचं सरकार आहे, येणारं सरकार पण मोदीजींच असणार आहे। आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करता या शहराच्या दृष्टिकोनातनं चांगल्या योजना आणून शहरातला चांगल्या प्रकारे शहरामध्ये एक वातावरण निर्माण नाही। शहरात पहिल्यांदा सगळ्यात मोठं काम जे मला करायचं आहे ते या शहरातलं जे दहशतीचं जे वातावरण आहे,
या शहराला जी कीड लागलेली दहशतीची ती कीड मला मिटवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं फार मोठ्या प्रमाणात मी प्रयत्न करणार. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण भारतीय जनता पार्टीचं प्युअर मेजॉरिटी येईल अशा पद्धतीचं काम ह्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि 100% भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात बहुमतानं नगरसेवक कसे निवडून येतील त्याच्याकरता प्रयत्न करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून जो विकासाचा बॅकलॉग रखडलेला आहे तो पूर्णपणे रखडलेला विकासाचा जो आहे बॅकलॉग तो भरून करण्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.